मंडळी नमस्कार. मी विशाल केलारे. माहोल पॉडकास्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला पॉडकास्टचा विषय फक्त महत्त्वाचा नसून तो आपल्या सर्वांच्याच आयुष्याशी थेट जोडलेला आहे. आपण अनेकदा बातम्यांमध्ये वाचतो, टी व्हीमध्ये पाहतो, सोशल मीडिया स्क्रोल करताना आपण त्याचे काही व्हिडिओज पाहतो, त्याचे काही शॉर्ट्स पाहतो. आपण ती बातमी असते म्हणजे सायबर क्राईम, सायबर फ्रॉड, सायबर स्कॅम्स. आणि आता असं वाटू लागलं की ही बातमी आपल्याशी तर काय जणू काही फिक्सच झाली आहे. ती काही लोकांच्या बाबतीत असं घडतं की अशी बातमी येते की एका लिंकवर क्लिक केल्यामुळे बँक अकाउंट रिकामं झालं किंवा एका OTPमुळे आयुष्यभराची कमाई शून्य झाली. ॲक्च्युली खरं तर हा प्रत्येकाच्या आता हा घरापर्यंत विषय आलेला आहे. याच्यावरती आता काहीतरी ठोस उपाय करण्याची सुद्धा वेळ आलेली आहे. ती म्हण आहे ना, एक प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर, तसंच हा विषय आहे. त्याच्यावरती आता आपल्याला ह्या गोष्टीमध्ये अधिक मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत योगेश ठाणंगे सर. सरांचा या गोष्टीमध्ये, या फील्डमध्ये बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे. सरांनी महाराष्ट्र पोलीस दलासोबत बरीच वर्ष काम देखील केलेलं आहे. तर आपल्याला अधिकची माहिती सर सांगतील. योगेश ठाणंगे सर. हॅलो एव्हरीवन, मी योगेश ठाणगे आणि मी जवळजवळ 18 वर्ष झाली या क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून काम करतो. आणि हे काम करत असताना मला बऱ्याचशा गोष्टी जाणवल्या. मी कशा पद्धतीने सायबरचे गुन्हे वाढत गेले, त्याच्यानंतर कसे नवीन पद्धतीचे गुन्हेगार त्याच्या कार्यपद्धती नवीन अडॉप्ट करायला लागले. तशा बऱ्याच गोष्टी मी पाहिलेल्या आहेत. आणि त्या बघत असताना मला जाणवलं की सायबरमध्ये विक्टिमाइज होऊन त्याच्यातनं बाहेर पडण्यापेक्षा, जसं तुम्ही म्हटलं प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर, तर त्या अनुषंगाने मला असं वाटतं की जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणूनच मी सुद्धा खूप थँक्यू म्हणतो तुम्हाला की तुम्ही मला बोलवलं या पॉडकास्टमध्ये. सर, आपण एकदम बेसिक पासूनच प्रश्न सुरू करू आपण, जेणेकरून जे बघणारी मंडळी प्रत्येकाला ह्याच्यातली माहिती असेल असं नाही आहे. तर आपण एकदम बेसिक पासून चालू करू. सायबर सिक्युरिटी म्हणजे नक्की काय आणि कोणत्या प्रकारच्या माणसांना त्याची सध्या जास्त गरज आहे? ॲक्च्युली मला असं वाटतं की ज्या गोष्टी आपण सतत वापरतो, सतत त्याच्याबाबत वावरत असतो, त्या गोष्टींबाबत आपल्याला माहिती असेल तर आपलं आयुष्य सोपं होऊ शकतं. त्यातलाच भाग सायबर आहे. सायबर म्हणजे थोडक्यात इंटरनेटशी जोडलेलं आभासी जग, त्याला सायबर असं म्हणतात, व्हर्च्युअल. तर आपण सध्या दोन जगात वावरतो, एक खऱ्या जगात आणि एक व्हर्च्युअल जगात. बरोबर. व्हर्च्युअल जगामध्ये वावरत असताना बऱ्याच वेळा लोक त्या जगाला टेकण्याचं ग्रँटेड घेतात. बरोबर. आणि मग तिथे सुद्धा जसे आपल्या खऱ्या जगात धोके आहेत तसे या व्हर्च्युअल जगात सुद्धा धोके आहेत. बरोबर. आणि त्या धोक्यांपासून जर आपल्याला स्वतःला सुरक्षित ठेवायचं असेल तर आपण त्याला सायबर सुरक्षा असं म्हणतो. बरोबर. आणि मला असं वाटतं प्रत्येक वयोगटातल्या व्यक्तीला याची आवश्यकता आहेच. जो व्यक्ती इंटरनेट डायरेक्ट किंवा इनडायरेक्टली वापरतो त्याला सायबर सुरक्षा लागतेच. आणि त्याशिवाय तो एक आपण काय म्हणतो शांततापूर्ण समृद्ध आयुष्य नाही जगू शकत. आता या ठिकाणी मला एक साधा प्रश्न पडतो की हे जे सायबर गुन्हेगार असतात ह्यांच्यासाठी सॉफ्ट टार्गेट किंवा हे जास्त करून कोणाला टार्गेट करू शकतात? आता बहुतांशरित्या आम्ही असं पाहिलंय की सायबर गुन्ह्याला बळी पडणारी लोक हे सिनियर सिटीजन सध्याच्याला तरी जास्त आहेत. पूर्वी जर बघितलं आपण तर याच्यात तरुणांचं प्रमाण जास्त होतं. बरोबर. तरुणांचं प्रमाण कमी झालं असं मी म्हणणार नाही, पण सिनियर सिटीजनचं प्रमाण सध्या वाढत चाललंय. याच्या मागे बरीच कारण आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा सिनियर सिटीजन्स आता जे आहेत म्हणजे थोडक्यात आपण 60 आणि त्याच्या पुढच्या वयोगटाकडे, तर त्यांच्या बालपणी किंवा त्यांच्या इव्हन तारुण्यात त्यांनी एवढी टेक्नॉलॉजी वापरली नव्हती कधी जी त्या वापरतायत. सो त्यांच्यासाठी हा मोठा एक बदल आहे. आणि हा जो बदल आहे तो बदल आत्मसात करत असताना त्यांना असं कोणी तो शिकवलेला नाहीये की बाबा हे असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे. तो डायरेक्ट त्यांच्यावर येऊन पडल्यानंतर त्यांना तो आत्मसात करावा लागतो. बरोबर. सो एखादी महत्वाची गोष्ट जर तुम्हाला डायरेक्टली वापरायला दिली न शिकवता तर साहजिक आहे त्याच्यामध्ये होणाऱ्या दुर्घटना सुद्धा जास्त आहेत. म्हणजे समजा एखाद्याला एकदम चांगला सुरी दिली स्वयंपाक करायला आणि त्याला माहित नाही ती सुरी कशी वापरेल तर ती त्यालाच थोडक्यात इजा पोहोचवू शकते. तसंच टेक्नॉलॉजी जी आता आपण म्हणतो की सिनियर सिटीजन्सला वापरावी लागते, तर ती वापरत असताना जर त्यांना त्यातले काही सुरक्षेचे बारकावे माहीत नसतील तर त्यांच्याकडनं चुकाही होतात. प्लस त्यांना ती वापरता येत नाही. याच्यामुळे सुद्धा सायबर हल्लेखोर त्यांना सॉफ्ट टार्गेट म्हणून जास्त त्यांच्यावर आपण बघू शकतो की त्यांच्या बाबतीत जास्त गुन्हे घडताना आपल्याला सध्या दिसत आहेत. मग आता ह्याच्यामध्ये साधारण सिनियर सिटीजननी काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे? आता प्रत्येकाच्याच हातात स्मार्टफोन आहे किंवा आता त्यांना काही आता
उदाहरण द्यायचं झालं तर आता सध्या KYCचं भरपूर चालू होतं की बँकेकडनं फोन यायचे, असे काही फ्रॉड्स कॉल पण यायचे की तुमचं KYC करा, आणि त्यांना किती वेळा किंवा असे काही फोन येतात की तुम्ही काही अमुक अमुक बक्षीस जिंकले, मग तुमचा काही डेटा शेअर करा आमचा. तर त्यांनी काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे? मला असं वाटतं सर्वांनीच, पण खास करून सिनियर सिटीजननी, ज्यांना आपण म्हणूया की ज्यांच्या आपण म्हणलं ना बाल्यपणात आणि तरुण वयात त्यांना टेक्नॉलॉजीची नव्हती त्यांच्यासोबत, या गोष्टी त्यांच्यासाठी नवीन आहेत. मला असं वाटतं सगळ्यात पहिलं त्यांनी ते शिकावं. बरोबर. बहुतांशरित्या मी बघतो की त्यांना फार जुजबी गोष्टी येतात. एखादा मेसेज आला तर तो फॉरवर्ड करणे, किंवा एखादं काही कोणी पाठवलं तर ते डाउनलोड करून पाहणे, या खूप जुजबी गोष्टी त्यांना येतात. हिरवं बटन किंवा लाल बटन. हा. तर मला असं वाटतं या गोष्टीकडं इतकं आपण म्हणतो हलक्यात घेण्यापेक्षा ही गोष्ट त्यांनी व्यवस्थित शिकली पाहिजे आणि कोणावर अवलंबून नाही राहिलं पाहिजे. उदाहरणार्थ स्वतःचा पासवर्ड स्वतःला बदलता यायला पाहिजे, स्वतः एखादं ईमेल अकाउंट तयार करता यायला हवं, की ना की कोणीतरी करून देते. बँकेचं ऍप स्वतः डाउनलोड करून ते वापरता यायला पाहिजे. आणि असं नाही की ही लोक शिकू शकत नाही, फक्त त्यांनी स्वतःच्या मनाला एक असं टाकून घेतलं की बाबा हे नवीन आहे, आम्ही शिकू शकत नाही. जर तुमच्या घरातलं 4वी-5वीतलं मूल तुमच्यापेक्षा जास्त चांगला मोबाईल वापरू शकतं, जे या जगात येऊन कदाचित 10-12 वर्ष झाली असतील, तर तुम्ही या जगात जर 50 वर्ष आहात तर नक्कीच तुम्ही त्यापेक्षा चांगलं वापरू शकता. फक्त ते एक मानसिकता तशी तयार करायला हवी की आपल्याला हे शिकायचंय. आणि जर त्यांनी ह्या गोष्टी स्वतःहून शिकल्या तर मला असं वाटतं टेक्नॉलॉजी सारखा त्यांना आधार नाही या वृद्धापकाळात. कारण का कुठलीही गोष्ट ते आता त्यांना गोळ्या जर हव्या असतील, औषधं हवी असतील, घरी मागवू शकतात. जर त्यांना कुठे बाहेर जायचं असेल तर घरी दारात त्यांच्या ओला उबरच्या माध्यमातून गाडी येऊ शकते. उद्या त्यांना काही खावंसं वाटलं, चांगलं खावंसं वाटलं, ते सुद्धा ते घरी मागवू शकतात. बँकेत जाण्याची आवश्यकता नाही, घरून सर्व व्यवहार करू शकतात. तर मला असं वाटतं तंत्रज्ञान याचा सगळ्यात जास्त वरदान हे वृद्ध लोकांसाठी आहे, किंवा आपण म्हणूया सिनियर सिटीजनसाठी आहे. आणि त्यांनी ते जास्त चांगल्या रीतीने वापरण्यासाठी ते समजून घेऊन शिकणं फार आवश्यक आहे. आणि मला असं वाटत नाही शिकायला वय लागतं, शिकायला फक्त इच्छा लागते. अगदी अगदी. त्याची दुसरी बाजू अशी आहे ना सर, की आता काही ज्येष्ठ नागरिक असे म्हणतो आपण की आता जे नुकतंच व्हॉट्सअप वापरतात, यूट्यूब वापरतात, फेसबुक, सोशल मीडिया वापरतात, कित्येक वेळा त्यांचा असा समज होतो की माझ्या मोबाईलला जो आलेला मेसेज आहे कुठल्या पण प्लॅटफॉर्म थ्रू, व्हॉट्सअप म्हणा, यूट्यूब म्हणा, ते तो खरंच समजतात. त्यांना आपण कित्येक वेळा जरी समजायचा प्रयत्न केला की अरे नाही हे फॉरवर्ड मेसेज आहे, जसं आपण आता व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी म्हणतो त्यातनं आलेले, पण हे त्यांना ते खरंच वाटतं. ते आता ह्या सर्वातनं त्यांची एक कशी समजूत काढायची किंवा त्यांना कसं ते कोर नॉलेज दिलं पाहिजे ना, हा एक आता मोठा प्रश्नच आहे. त्याच्या मागं आपण जर बघितलं थोडंसं भूतकाळात गेलं तर पूर्वी माहिती मिळवण्यासाठी खूप धडपड करावी लागायची आणि योग्य ती माहिती टेक्नॉलॉजी मधनं मिळायची. म्हणजे उदाहरणार्थ आपण असं जाऊया की 80 ते 90च्या दशकात जर आपण गेलो आणि तेव्हा लोकांना टेक्नॉलॉजी मार्फत मिळणारी माहिती म्हणजे टेलिव्हिजन होतं. आणि जे काय टेलिव्हिजनवर यायचं, मला असं वाटतं DD न्यूज एकच चॅनल त्यावेळेस असायचं. अगदी बरोबर. तर ते सगळं व्हेरीफाईड असायचं. सो टेक्नॉलॉजी मधनं येणारी माहिती खरी आहे ही मानसिकता तेव्हा त्यांची तयार झाली. अगदी बरोबर. आणि मग जेव्हा आता ह्या काळात ते टेक्नॉलॉजी वापरतात त्यांना असं वाटतं की जर ह्या माध्यमातून ही गोष्ट येते म्हणजे खरी, तर ती एक मानसिकता तशी बनल्यामुळे त्यांना असं वाटतं की या सर्व गोष्टी खऱ्या आहेत. आणि मग त्याच्यावर एकदम सहजपणे विश्वास ठेवून तसं मग ते वागायला. आणि मला वाटतं ह्याचाच गैरफायदा हे सायबर अटॅकर्स करत असतील. हो, त्यांना माहिती आहे ना की जर एखाद्या व्यक्तीला जर मी रस्त्यात भेटलो आणि त्याला म्हटलं की तू मला 100 रुपये दे, तुला मी उद्या 150 रुपये आणून देतो कुठेतरी गुंतवणूक करून, तर तो व्यक्ती त्याशी बोलणार पण नाही किंवा त्याला थोडक्यात विश्वास ठेवणार नाही. पण हे जर त्याला कॉल केला किंवा हे जर त्याला व्हॉट्सअपला मेसेज केला किंवा SMS केला, टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आलंय म्हणून त्यांना ते खरं वाटायला लागतं आणि मग ते त्याच्यावर विश्वास ठेवतात. असा तो प्रॉब्लेम झाला. बरेच जण असे म्हणतात किंवा असं एक क्राऊड आहे की माझ्याकडे काहीच डेटा नाहीये तर मी सेफ आहे. हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला? जसं आता मी म्हणतो की माणसाच्या मूलभूत गरजा, माणसाला जगण्यासाठी आपल्याला शिकवलेत की 3 मूलभूत गरजा आहेत: अन्न, वस्त्र, निवारा. यातलं वस्त्र आणि निवारा या सिक्युरिटी रिलेटेड आहेत. वस्त्र तुमच्या शरीराच्या सिक्युरिटीसाठी आणि निवारा सुद्धा तुम्हाला व्यवस्थित जेव्हा तुम्ही आराम करता तेव्हा या सिक्युरिटीसाठी. बरोबर. तर मला असं वाटतं की एखाद्या व्यक्तीला जर नॉर्मल आयुष्य जगायचं आहे तर त्याला सिक्युरिटी आस्पेक्ट बगल करून किंवा त्याला बाजूला ठेवून चालत नाही. तसंच या सायबर सिक्युरिटीला सुद्धा लोक फार म्हणजे असं म्हणतात की जेव्हा होईल तेव्हा बघू. मला साधा प्रश्न आहे, जर एखाद्या ठिकाणी तुम्ही रोज जाताय
आणि जर तुम्हाला उद्या कळालं की त्या ठिकाणी काहीतरी दंगल चालली आहे किंवा काही चुकीच्या गोष्टी घडतात, तर तुम्ही तिकडे जाताना नेक्स्ट टाइम जर तुम्हाला जायची म्हणजे कंपल्शन आहे तिथं, तर तुम्ही जाताना काहीतरी प्रिकॉशन घेऊन जाल, प्रोटेक्शन घेऊन जाल, कोणाला तरी सांगाल, तुम्ही व्यवस्थित काळजी घ्याल. हे मी फिजिकल ठिकाणाच्या बाबतीत बोलतोय. आता इंटरनेटवर हे सगळ्या गोष्टी घडतायत. आज मला असं वाटतं वर्तमानपत्र, युट्यूब आणि अन्य वेगवेगळ्या चॅनल्सच्या माध्यमातून लोक समोर येऊन सांगतात की आमच्या बाबतीत असे फ्रॉड झाले, आम्हाला असं विक्टिमाइज केलं, आम्हाला असा त्रास दिला, आमचे अकाउंट हॅक झाले, आमचे फोटो पब्लिश केले वगैरे वगैरे. तर हे सगळं जर एखाद्याच्या कानावर पडते तर त्यांनी साधा सोपा प्रश्न स्वतःला विचारायला पाहिजे की मी याच्यासाठी काय करतोय, मी कसं पहिली गोष्ट म्हणजे मी इंटरनेटवर जातो का. याचं उत्तर 99% लोकांचं होत असणार आहे. कारण का इंटरनेटवर जर तुम्ही गेला नाही तर आज बऱ्याचशा गोष्टी तुम्ही करू शकत नाही. जेव्हा मागं कोविडच्या बाबतीमध्ये लोकांना लस दिली, त्याच्या सर्टिफिकेटसाठी सुद्धा कोविनच्या ऍपवरच जावं लागत होतं. अगदी बरोबर. म्हणजे तुमची इच्छा असो वा नसो तुम्हाला इंटरनेटवर जावं लागणार आहे. जर मी इंटरनेटवर जाणार आहे तर मी मोबाईलच्या माध्यमातून, संगणकाच्या माध्यमातून जे चाललोय, मी काय सुरक्षा केलीये विचारपूर्वक स्वतःहून, असा जर प्रश्न मी लोकांना विचारलं तर लोक म्हणतात, लोकांना उत्तर नसतं थोडक्यात त्याच्याकडे. काय काय लोक म्हणतात आम्ही पासवर्ड स्ट्रॉंग केलाय, काय काय लोक म्हणतात आम्ही अँटीव्हायरस टाकलाय. पण एवढ्यांनी जर हा गोष्ट झाला असती तर मला वाटत नाही की आपल्याला ह्या विषयावर पॉडकास्ट घ्यायला लागला असता. अगदी बरोबर, अगदी बरोबर. सर आता हा प्रश्न पडतो की ऑनलाईनचा वापर तर भरपूर वाढलेला आहे, पण त्या मानाने त्याची सिक्युरिटी वाढली का? म्हणजे तर लोक आता क्वचित अशी लोक असतील की जे कोण ऑनलाईन वापरत नाही, ऑनलाईन बँकिंग म्हणा, पेमेंट ॲप्स म्हणा, त्या मानाने सिक्युरिटी वाढली का? मला असं वाटतं ज्या ज्या संस्थांनी ऑनलाईन सुविधा चालू केल्यात त्या संस्थांनी सिक्युरिटी त्याच्यामध्ये नक्कीच आणलेली सुद्धा आहे. प्रॉब्लेम हा आहे की ती सिक्युरिटी लोकांना व्यवस्थित आत्मसात करता येत नाही किंवा त्या पद्धतीने त्याच्यात काय म्हणतो आपण ती सिक्युरिटी वाढवता येत नाही. जर ही सिक्युअर नसलं असतं तर सगळ्यात पहिलं लुटल्या त्या संस्थाच गेल्या असत्या ज्यांनी या गोष्टी आणल्यात. बरोबर. हा, आपण सरासर बघितलं तर संस्थांवर पण हल्ले होतात आणि व्यक्तींवर पण हल्ले होतात. पण व्यक्तींवर होणारे हल्ले संस्थांवर होणाऱ्या हल्ल्यांपेक्षा जास्त आहेत. त्याचं कारण असे की संस्थांना गव्हर्नमेंटमुळं किंवा अन्य प्रतिबंधांमुळं सिक्युअर करावंच लागतं, त्याशिवाय ती गोष्ट ते आणूच शकत नाही. पण आपल्याला गव्हर्नमेंटने असं काही कंपल्शन केलं नाही की जर तुम्हाला मोबाईल बँकिंग वापरायचं तर तुम्हाला ही सिक्युरिटी जमलीच पाहिजे. असा जर एखाद्या बँकेला ऑनलाईन बँकिंग आणायचंय तर त्याला आरबीआयने बरेचसे चेक्स टाकलेले आहेत आणि त्यांच्याकडनं ती सिक्युरिटी ते व्यवस्थित करतील याची तरतूद करून घेतलेली आहे. पण हेच त्यांचे उपभोक्ता म्हणजे कस्टमर जेव्हा ती सिक्युरिटी वापरतात तेव्हा त्यांना ट्रेनिंग देणं किंवा त्यांना व्यवस्थित वापरता येत असेल तरच ते ऑनलाईन बँकिंग त्यांना देणं अशी काही तरतूद नाहीये. म्हणून लोकांवर हल्ले जास्त होतात आणि लोक त्याला बळी पडतात कारण त्यांना सिक्युरिटी आहे पण ती तशी व्यवस्थित कस्टमाइज करून वापरता येत. पुढचा प्रश्न असा होता की आता लहान मुलं सुद्धा आता स्मार्टफोन वापरतात. कित्येक घरात असं होतं की मूल जेवत नसलं की त्याला मग हातामध्ये स्मार्टफोन द्यायचा, मग तो जेवतो. किंवा ते मुलं काय गेम खेळतात, त्यांना माहिती नसतं की कित्येक वेळा याच्यातनं काहीतरी विचित्र असं काय घडू शकतं. आता खूपशा गेमला तुमची बँक वगैरे काहीतरी लिंक असते. आता माझ्या ओळखीतला एक असा म्हणजे एक अनुभव माझ्या समोर झाला होता. तो मुलगा काही लहान होता, मला वाटतं 8-10 वर्षाचा तो मुलगा असेल कदाचित. तो कुठली तरी गेम खेळायचा आणि त्याला बँक लिंक होती, त्याच्या वडिलांची बँक, आणि त्याच्या वडिलांचे काही VRSचे का कुठले तरी अशी मोठी अमाऊंट आली होती त्या बँकमध्ये ते. आणि त्या मुलांनी ती गेम खेळता खेळता काय झालं माहीत नाही, काय त्यांनी कुठं काय लिंकवर क्लिक केलं, काय त्यांचं अकाउंट रिकामं झालं. हा काय प्रकार म्हणजे नक्की कसा असतो? आता लहान मुलं गेम खेळतात हे काय नवीन नाही आणि त्या गेम मधनं ते थोडेफार त्याला ऍडिक्ट पण होतात. ह्याही गोष्टी आपण फार पाहिलेल्या आहेत. आता होतं असं की ऑनलाईन गेमिंग करत असताना पालक एवढंच बघतात की बाबा हा फोन घे आणि गप्प बस. हो, पालक आणि स्वतःचाच फोन त्यांना देतात. हो, अगदी बरोबर. ज्या फोन मध्ये त्यांचं ऑलरेडी ऑनलाईन बँकिंगचे ऍप्स असतील किंवा तो फोन गुगल पे वगैरे अन्य गोष्टींसाठी ते स्वतः वापरत असतील. बरोबर. मग तो मुलगा तो गेम खेळत असताना काय डाउनलोड करतोय, काय इन्स्टॉल करतोय आणि ह्या गोष्टींकडे जर लक्ष नसेल आणि समजा त्यांनी चुकीचं एखादं सॉफ्टवेअर गेमच्या नावाखाली गेम वाटते म्हणून डाउनलोड केलं, तो संपूर्ण फोन हॅक होऊ शकतो. आणि एकदा का फोन हॅक झाला की हल्लेखोर मग त्याच्यावर वेगवेगळे OTP जनरेट करू शकतात, कॉल फॉरवर्डिंग ऍक्टिव्ह करू शकतात. जसं तुम्ही आता सांगितलं की त्या व्यक्तीचं पूर्ण अकाउंट रिकामं झालं, तर गेम बँकेशी लिंक नाहीये.
गेमचा ऍप बँकेशी लिंक नाही. गेमचा ऍप वेगळे, बँक अकाउंट वेगळे. ओके. हा. पण त्या गेमच्या ऍप डाउनलोड करण्यापायी कधी कधी मुलं एखादं दुसरं सॉफ्टवेअर पण डाउनलोड करतात. मागे मी एक लेख सुद्धा लिहिला होता. त्याच्यामध्ये त्या मुलांनी असंच गेम खेळता खेळता त्याला जिंकायचं होतं. बरं. हा. म्हणून त्याला एका व्यक्तीनी ऑनलाईन मध्येच चॅटिंग मध्ये एक ऍप देऊ केलं, जेणेकरून तो त्या गेम मध्ये एकदम बलशाली होईल किंवा एकदम भारी खेळू शकेल. पुढचा टास्क वगैरे असतो असं काहीतरी. टास्क नाही, आपण त्याला म्हणतो गेमला थोडक्यात एक प्रकारे त्याच्यात मॉड करणं किंवा त्याला हॅक करणं आपण म्हणतो. गेम मध्ये तुम्हाला एक काय म्हणतो आपण बूस्टर मिळतो त्याच्यात. नेक्स्ट लेवल. ज्या गोष्टी तुम्हाला अदरवाईज खूप खेळून मिळतात, वेळ खूप घालवावा लागतो, तर ते तुम्हाला त्या सॉफ्टवेअरमुळे लवकर मिळतात. त्याला क्रॅक वगैरे सुद्धा म्हणतात बऱ्याच वेळा. आणि मग ते त्या क्रॅकचं सॉफ्टवेअर त्यांनी त्याच्या फोनमध्ये इन्स्टॉल केलं. त्या सॉफ्टवेअर आता जेव्हा फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला काही मिळतं तेव्हा ती ऍक्च्युअली कॉस्ट खूप जास्त असते. नावाला ते फ्री असतं. आणि मग ते फ्रीचं सॉफ्टवेअर त्यांनी डाउनलोड केलं, तो त्या गेम मध्ये जिंकायलाही लागला. पण त्या फ्रीच्या सॉफ्टवेअर मध्ये हॅकिंगची काही मालवेअर्स आम्ही त्याला म्हणतो लपलेली होती. त्यांनी त्या फोनचा ताबा घेतला आणि मग त्याच्या वडिलांचं पूर्ण बँक अकाउंट त्या ऍपमुळं रिकामं केलं. ह्याला जोडून पुढचा प्रश्न म्हणजे जसं तुम्ही आता बोलता बोलता उल्लेख केला तुम्ही याचा, की जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट फ्री मिळत असते देन यू आर द प्रोडक्ट, हा असाच प्रकार आहे का? म्हणजे हो, म्हणजे मला असं वाटतं अगदी आपण जो ऑक्सिजन घेतो तो सुद्धा आपण कार्बन डायऑक्साईड दिल्यावर मिळतो आपल्याला. ही माणसं विसरतात. देर इज नो फ्री मिल असं सुद्धा एक इंग्लिशमध्ये म्हण आहे. सांगायचा मुद्दा हा आहे की आपण जेव्हा एखादी गोष्ट फ्री मध्ये कन्झ्युम करत असतो त्याच्या बदल्यात आपण काहीतरी असं देतोय की त्या पैशात नाही मोजू शकत आपण. म्हणजे उदाहरणार्थ मी जर एखाद्याला म्हटलं की मी तुला एक वेळचं जेवण फ्री देतो पण तुझा सगळा गोपनीय माहिती मला दे, तर तो लगेच त्याला राजी होणार नाही. पण जर मी त्याला म्हटलं की बाबा तुला मी एखादी गोष्ट फ्री देतो आणि मी तुझ्या बदल्यात तेव्हाकडनं काहीच घेत नाहीये असं मी एक आभास निर्माण केला, तर मग तो ती गोष्ट कन्झ्युम करतो. सिमिलरली आजकाल जे आपण बघा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ईमेल फ्री वापरतो, मॅप फ्री वापरतो, पेमेंटचे ऍप्स फ्री वापरतो, कारण का मी तुम्हाला 100 रुपये पाठवले तुम्हाला 100च मिळतात. सो त्याच्यात काही वेगळे पैसे लागत नाहीत. चॅटिंगचे सॉफ्टवेअर जे आहेत आपले सोशल नेटवर्किंग ते ऍप्स फ्री वापरतो. सर्चेस ऑनलाईन माहिती शोधायला ते फ्री वापरतो. मला असं वाटतं की मोबाईल रिचार्ज सोडला तर माणूस कशालाच पैसे भरत नाही. या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट देतात त्या कंपन्या आतापर्यंत देशोधडीला लागल्या पाहिजे होत्या, कारण का त्यांना त्या गोष्टी फ्री थोडीच मिळतात. त्यांना ती सुविधा द्यायला सॉफ्टवेअर इंजिनियर लागतात, सर्व्हर लागतात, ते थोडीच फ्री असतात. पण त्या कंपन्या जर तुम्ही बघितल्यावर त्यांचा जर इकॉनॉमिकल अंदाज घेतला तर त्या कंपन्या जगातल्या सगळ्या श्रीमंत कंपन्या आहेत ज्या तुम्हाला फ्री देतात. म्हणजे तुम्हाला ऐकायला असं विचित्र वाटत नाही का बा एखादी गोष्ट एखादी कंपनी फ्री देते आणि ती कंपनी जगातली सगळ्यात श्रीमंत कंपनी कशी काय बनवू शकते? तर तुम्ही त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन नक्कीच कधीतरी वाचा. किंवा आजकाल लोक AI चा वापर करतात. गुगलचं जे प्रायव्हसी पॉलिसी आहे किंवा गुगलची जी टर्म्स अँड कंडिशन आहे ती कॉपी करा, AI ला द्या आणि विचारा त्याला, कारण का तुम्हाला वाचायला कदाचित वेळ लागेल. तुम्ही म्हणाल मला नाही कळत, AI तुम्हाला सिम्प्लिफाय करून सांगेल की ह्याच्यामधनं ती पर्टिक्युलर कंपनी जी तुम्हाला सो कॉल्ड फ्री गोष्ट देते, त्यात बऱ्याच कंपन्या आहेत, गुगल एकटी नाही, त्याच्या बदल्यात तुमच्याकडनं ते काय काय घेतात. आणि मग तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुमचे व्हॉइस सॅम्पल, त्याच्यानंतर तुमचं लाईव्ह लोकेशन, त्याच्यानंतर तुम्ही इंटरनेटवर काय सर्च केलं ते, अगदी तुम्ही कीपॅड मधनं काय टाईप करता ते, तुम्ही जर एखादी गोष्ट टाईप केली आणि तुम्हाला वाटलं बरोबर नाही तर तुम्ही बॅकस्पेस मारून जे डिलीट करता ते, तुमचे कॉन्टॅक्ट, तुमची गॅलरी, तुमचा कॅमेरा. मला असं वाटतं अशी कुठलीच गोष्ट नाही की ज्याचा ऍक्सेस त्यांनी तुम्हाला विचारून घेतलेला नाही, पण तुम्ही आय अग्री करता आणि पुढे जाता, त्याच्यामध्ये सगळंच येतं. आणि मग ते एकदा आय अग्रीच्या वरचं तुम्ही मी म्हटलं ना की वेळ असेल तर नक्कीच वाचावं लोकांनी पॉज घेऊन. पण जर तुम्हाला असं वाटते ते वाचणं फार किचकट आहे, कॉपी करा, AI ला द्या आणि सांगा, विचारा याच्यामध्ये की काय काय माझी माहिती घेतात. AI तुम्हाला एकदम संक्षिप्त रूपात सांगेल आणि मग तुम्हाला कळेल की जे तुम्हाला फ्री आहे यू आर द प्रोडक्ट का म्हटलेलं आहे. पण आता या गोष्टीमध्ये म्हणजे सर्वसाधारणपणे एवढा साधा प्रश्न असा पडतो की आता ह्याच्यातनं वाचायचं कसं? का तर तुम्हाला ऑनलाईन गोष्टी वापरावंच लागणार आहेत, का तर बाबा त्यांनी तुमच्या गोष्टी सोप्या होतात. पण त्याची ही दुसरी बाजू पण आहे. पण त्याच्यापासून मग आता कसं की जर तुम्ही समजा तर काही ॲप्स पण अशा असतात की जर तुम्ही त्याला ते काय म्हणतो आपण त्याला एक अलाउ टू ऑल नाही केलं तर ते पुढंच सरकत नाही. मग ते अशा वेळेस काय करायचं? मग आता
किंवा एखादं ऍप हे कितपत ऑथोराईज आहे किंवा हे कितपत काय म्हणू शकतो आपण हे सेफ आहे ते कसं कळणार आपल्याला? मला असं वाटतं की आत्ताच्या युगात जर माहिती हे आपलं वरदान आहे. आता बघा, तुम्ही आणि मी लहान असताना सुद्धा इंटरनेट नव्हतं तसं, तर आपल्याला एखादी माहिती मिळवायला लायब्ररीत जा, पुस्तकं वाचा, लोकांना भेटा, तेव्हा ती माहिती मिळायची. बरोबर. उदाहरणार्थ एखाद्याला बिर्याणी करायची असेल तर त्याला ती बिर्याणी शिकायला वेळ लागायचा, कोणतरी शिकवायला लागायचं. आजकाल जर मी गुगलवर टाकलं किंवा चॅट जीपीटी किंवा अन्य AI ला विचारलं तर तुम्हाला काही सेकंदात सांगतो कसं करायचं, आणि त्याला जर मी म्हटलं मी काय तर तुम्हाला अगदी डिटेलिंग मध्ये पण सांगतो. बेसिक पासून सांगणार. सो आपल्याला आता माहितीचं वरदान आहे, पण कुठलं वरदान नुसतं वरदान नसतं, त्यासोबत एक शाप पण येतो. तो शाप आहे प्रायव्हसी नसतायचा. तुम्ही जर ह्या सगळ्या गोष्टी चॅट जीपीटीला किंवा अन्य कुठल्या AI ला विचारताय, जेमिनाय वगैरे जे काय आहेत, तर शेवटी तुमची प्रायव्हसी ही भंग होतीच आहे. आणि अशा परिस्थितीत तुम्ही प्रायव्हसी नाही घेऊ शकत. जर एखाद्याला प्रायव्हसी हवी असेल तर मी म्हणतो की तुम्हाला ती एकाच ठिकाणी सध्या मिळू शकते. हिमालयात जायचं, तिथे एखादी गुहा शोधायची, त्या गुहेच्या आतमध्ये जायचं, गुहेचं दार लावून घ्यायचं, मग जेव्हा तुमची पूर्ण रेंज वगैरे जाईल आणि गुहेत तुम्ही एकटे असाल मग तुम्हाला ती प्रायव्हसी मिळेल. अदरवाईज प्रायव्हसी मिळू शकत नाही. म्हणजे आता मी मागं एक ऍप बघितलं, वायफायच्या सिग्नल वरनं त्या खोलीमध्ये किती लोक आहेत, बापरे, हे सुद्धा आजकाल फाइंड आउट करता येतं. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने वायफाय लावलंय आणि त्या खोलीत मला आता मी बाहेरनं मला कळत नाही त्या आतमध्ये लोक किती आहेत, तर वायफायच्या सिग्नल वरनं सुद्धा कळतं की आतमध्ये किती. म्हणजे एवढं तंत्रज्ञान पुढे जायला लागलेलं आहे. सो आता याच्यामध्ये तुम्ही म्हणणं की मी प्रायव्हेट कसा राहू किंवा मी याच्यापासून माझा डेटा जाणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही या गोष्टी वापरण्याशिवाय जगणं अवघड आहे. म्हणजे मी असं म्हणणार नाही लोकांना की तुम्ही ईमेल वापरणं सोडा, तुम्ही मॅप वापरणं सोडा किंवा तुम्ही व्हॉट्सअप वापरणं सोडा. मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी तुम्ही ऍक्सेप्ट करायला पाहिजेत, स्वीकारायला पाहिजेत. कुठली गोष्ट स्वीकारली की मला असं वाटतं ती थोडी सोपी करता येते. तर एक गोष्ट स्वीकार करायला पाहिजे की बाबा आपली प्रायव्हसी आता बऱ्यापैकी आपण दिलेली आहे. तर मग काय करायला पाहिजे, तर आपण या बाबतीमध्ये अलर्ट राहायला पाहिजे. अलर्ट म्हणजे काय, जर एखाद्याकडं माझी एवढी माहिती गेलेली आहे तर मी त्याच्यात वाहवत जायचं का मी डोकं जागेवर ठेवून विचार करून प्रत्येक गोष्ट करायची, हे लोकांना कळायला पाहिजे असं मला वाटतं याच्यामध्ये. आणि जे ऍपचं तुम्ही मला म्हटलं की बाबा हे कुठून डाउनलोड करायला पाहिजेत, काय करायला पाहिजेत, तर मला असं वाटतं प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही एखादा ऍप सर्च करता तेव्हा तुमच्याकडे प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअरचा एक ऍक्सेस तुमच्या फोनवर दिलेला आहे. बरोबर. त्याच्यामध्ये नुसतं ते प्ले स्टोअरवर आहे किंवा ऍप स्टोअरवर आहे म्हणून डाउनलोड करू, एक तर त्याच्या बाहेर करू नये शक्यतो. जर त्याच्यातनं डाउनलोड केलं तर मला असं वाटतं ते ऍप डाउनलोड करायच्या आधी ते कोणत्या कंपनीने बनवलंय त्याची माहिती तिला असते, त्या ऍपचं डिस्क्रिप्शन असतं, ऍपला लोकांनी टाकलेले रिव्ह्यूज सुद्धा असतात. ह्या गोष्टी वाचल्या जात नाहीत, पाहिल्या जात नाहीत. भाजी विकत घेताना 10 वेळा पाहिली जाईल, 4 ठिकाणी बघितली जाईल. बरोबर. हा ठीक आहे. त्याचे एक वेगवेगळे चेक्स आहेत, वास घेऊन बघितला जाईल वगैरे वगैरे, टेक्स्चरनी चेक केलं जाईल की ताजी की नाही. भाजी विकत घेताना एवढा विचार आणि ऍप इन्स्टॉल करताना काहीच नाही. ही तफावत जी आहे ती मला असं वाटतं लोकांनी कुठेतरी त्याचा गांभीर्याने विचार करायला हवा की जर आपण तिथे एवढं पडताळून घेतो तर इथं मला वाटतं जास्त पडताळणी करणं आवश्यक आहे, कारण का इथं प्रायव्हसी आता राहिलेली नाही. आता ह्याला जोडून एक असा मुद्दा येतोय ना की आता तुम्ही म्हणता की कित्येक वेळा आपण अननोईंगली नकळतपणे आपण आपली प्रायव्हसी तिथं शेअर करतो म्हणा, काही वेळा तर आपण इंटेन्शनली करतोय ते. आता उदाहरण द्यायचं झालं तर सोशल मीडियाचं आपण उदाहरण देऊ, जे आता इंस्टाग्राम म्हणा, फेसबुक म्हणा, खूप जण स्वतःहून तिथं गोष्टी पोस्ट करतात, कित्येक वेळा अननेसेसरी गोष्टी सुद्धा पोस्ट करतात आणि ह्याच्यातनं क्राईम घडलेले आहेत. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं ना तर मध्यंतरी एक बातमी वाचली होती मी की फॅमिली कुठेतरी ट्रिपला चालली होती 8-10 दिवसांसाठी. तर त्यांनी कुठं सोशल मीडियावर पोस्ट केलं की वी आर गोईंग फॉर दिस डेस्टिनेशन वगैरे सगळं ते, आणि त्यांना आल्यावर कळलं की त्यांच्या घरी दरोडा पडलाय. म्हणजे त्यांनी हे एक प्रकारे त्यांनी समोरच्याला म्हणजे ते हेच दिलं की बाबा आम्ही चाललो आता बाहेर, आमचं घर रिकाम आहे, तुम्ही करू शकता. हे कितपत म्हणजे ह्यालाही म्हणजे ही पण खूप बाब महत्वाची तुम्ही आता बोलला की एकतर आपली माहिती वेगवेगळे फ्री सर्व्हिस प्रोव्हायडर्स आपल्याकडनं घेतात, हा एक विषय आहेच आहे. आणि दुसरं म्हणजे लोक स्वतःहून देतात ऑन द वे, आम्ही बाहेर. सो याच्यामध्ये सुद्धा लोकांनी विचार करायला पाहिजे की आपण काय पोस्ट करायला पाहिजे आणि काय नाही. माझा एका कंपनीमध्ये जेव्हा मी सायबर अवेअरनेस बाबत त्यांना सांगत होतो की तुम्ही स्वतः
च्या ज्या पर्सनल गोष्टी आहेत त्या कमी पोस्ट करा. हम्म. तेव्हा तिथं एका एम्प्लॉयनी मला म्हटलं की सर सध्या पिअर प्रेशर आहे आमच्यावर. बर. पिअर प्रेशर म्हणजे जर आम्ही कुठे गेलो आणि पोस्ट नाही केलं हा. तर आमच्यावर थोडक्यात आमच्या ग्रुपमधनं एक काय म्हणतो आपण न बोलता एक दबाव टाकला जातो. हा. मग अशा वेळेस आम्ही काय करायला पाहिजे. हम्म. मला कधी कधी मी त्यांना उत्तर दिलंच, पण मला कधी कधी असं वाटतं की लोकांनी स्वतःचा विचार करायचा का दुसऱ्यांचा हे आधी ठरवलं पाहिजे. हो हो अगदी. जर मी स्वतःचा विचार केला आणि माझी माहिती मी शेअर केल्याने जर माझ्या बाबतीत अशा काही घटना घडण्याची शक्यता वाढणार आहे तर मी ही गोष्ट नाही करायला पाहिजे. म्हणजे हा एक सारासार विचार, याच्यामध्ये काय असं कुणी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नसली पाहिजे. आणि जर तुम्ही अशा पद्धतीने माहिती शेअर करताय तर इथून पुढं तुमच्या बाबतीत होणारे सायबर हल्ल्याचं प्रमाण नक्कीच वाढू शकतं. म्हणजे लोक मी कुठं राहायला आहे, मला काय आवडतं, मला कोण आवडतं, मला कोण आवडत नाही, त्याच्यानंतर म्हणजे मी कोणते प्रोडक्ट्स वापरतो, मी कुठे जातो, काय करतो, स्वतःबद्दलची मी म्हणतो एवढी माहिती ऑनलाईन शेअर करतात, टाकतात. म्हणजे आता मी बघतो काही काही वेळा लोक घरातल्या बाळांचे फोटो देखील स्टेटसवर टाकतात. आता हेच जर तुम्हाला एखादा सिग्नलवर व्यक्ती म्हटला तुमच्या बाळाचा फोटो काढू का असं जरी म्हटलं तरी त्या व्यक्तीला राग येईल किंवा हा माझ्या बाळाचा फोटो का काढायला म्हणतोय. मग त्यांनी असं म्हणायला पाहिजे की बघा तुमच्या बाळाचे ऑलरेडी 4 फोटो माझ्याकडे आहेत, ह्या अँगलचा फोटो नव्हता म्हणून मी विचारलं, कारण का ते 4 फोटो तुम्ही ऑलरेडी कुठेतरी इन्स्टावर फेसबुकवर टाकलेले आहेत. आपणही बघतो सेलिब्रिटी सुद्धा टाकतात पण कुठेतरी फुल लावतात वगैरे, ते सुद्धा विचार करतात की बाबा ह्याचा फोटो वगैरे जायला नाही पाहिजे. तर सिमिलरली मला असं वाटतं, मी कायम लोकांना असं म्हणतो की जे गोष्ट तुम्ही सोशल मीडियावर टाकणार आहे स्वतःला एक प्रश्न मात्र विचारा की चौकातला जो एकदम मोठा जो जाहिरातीचा बोर्ड असतो सिग्नलला लावलेला त्याच्यावर मी हे टाकेल का. जर उत्तर हो असेल तर तुम्ही जरूर टाका, तर मग तुम्ही टाकू शकता. याचा अर्थ मग ती गोष्ट एवढी क्रिटिकल नाहीये. पण जर मी जाहिरातीत जो चौकात जो बोर्ड आहे मोठा, त्याच्या मोठा फ्लेक्स आहे, त्याच्यावर नाही टाकणार तर मी म्हणतोय तुम्ही सोशल मीडियावर सुद्धा नाही टाकलं पाहिजे. ह्यालाच धरून दुसरा प्रश्न असा की खूप वेळा काय होतं पॅरेंट्स कडूनच, जसं तुम्ही आता म्हणले की फॅमिलीचे फोटोज म्हणा, काही त्यांच्या मुलांचे फोटोज स्वतःहूनच ते पोस्ट करतात किंवा ह्याचं त्याचं बघून किती वेळा म्हणतो ना बाबा नाही त्यांना ते काय म्हणतो त्याला एक ह्याने टाकलं तर मला पण टाकायला पिअर प्रेशर जे तुम्हाला मी मगाशी बोललो तसंच ते. पण अशा वेळेस पॅरेंट्स लोकांनी साधारण काय भूमिका घ्यायला पाहिजे याच्यामध्ये. जी गोष्ट टाकण्याची आवश्यकता नाहीये ती टाकलीच नाही पाहिजे. म्हणजे तुम्हाला सेल्फ कंट्रोल आपल्याला बऱ्याच वेळा हायवेवर लिहिलेलं असतं ना, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. सो हा मनाचाच ब्रेक लावण्याची आवश्यकता आहे. आज तुम्ही तुमच्या लहान मुलांचे फोटो टाकताय, व्हिडिओ टाकताय, रील टाकताय, उद्या जर ती मोठे झाले म्हटले मला त्यावेळेस कळत नव्हतं, तुम्हाला तर कळत होतं, तुम्ही तर मोठे होता ना, का माझे एवढे रील टाकले. आता त्या रील वरनं माझा आवाज, माझा व्हिडिओ या गोष्टीचा लोक गैरवापर करून मला त्रास देत आहेत, तर त्या मुलाला तुम्ही काय उत्तर देणार. बरोबर. अशी गोष्ट जी तुम्ही कोणाला देणार नाही सहजासहजी अनोळखी व्यक्तीला, ती तुम्ही सोशल मीडियावर टाकणं नाहीच टाकायला पाहिजे. जसं तुम्हाला मी बऱ्याच वेळा लोकांना म्हणतो तुम्ही कुठे फिरायला गेला, तुम्हाला असं वाटलं छान काहीतरी बघितलं, फिरून आल्यानंतर 1-2-3 महिन्यांनी टाका. तुम्ही आज तिकडे असताना जर ते तुम्ही टाकताय आणि जर तुमचं कोणतरी बऱ्याच वेळा मी असं छत्रपती शिवाजी महाराजांचं वाक्य मला खूप इथं आठवतं की तुम्ही आपल्या एनिमीचं सैन्य मोजण्यापेक्षा स्वतःमधले किती आपण फितूर आहेत ते बघा. सो बऱ्याच वेळा लोकांना धोका हा जवळच्या कुठल्या तरी व्यक्तीपासून असतो जो की त्यांना माहित नसतो किंवा माहिती असतो. आणि अशा कुठल्या तरी जवळच्या व्यक्तीला ज्याला नाही तुम्ही ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत, तुमच्या या सोशल मीडियावर टाकल्यामुळे त्या जात आहेत त्याच्यापर्यंत. तो उद्या त्याचा काय वापर करेल, तो एखाद्या वेळेस एखाद्या घरफोडीवाल्याला सांगेल हे बघ हे नाहीयेत, बरोबर, तो नाही करणार पण तो सांगेल. सो अशा पद्धतीने मला असं वाटतं की लोकांनी तेच, जसं मी तुम्हाला म्हटलं हायवेवालं, मनाचा ब्रेकच लावणं आवश्यक आहे. अगदी बरोबर. म्हणजे तुमच्या फायनान्शियल सिच्युएशनवर किंवा तुमच्या पर्सनल सिच्युएशनवर काही चुकीच्या गोष्टी घडणार. सोशल मीडियाचे जसे फायदे तसे हे तोटे पण आहेत. म्हणजे तोट्यांच्या बाबतीमध्ये लोक दुर्लक्षित आहेत, फायदे मात्र सगळ्यांना हवेत. लाईक किती येतात, कमेंट्स किती येतात. अगदी बरोबर. एक दुसरा प्रश्न असा होता की आजकाल एक विषय खूप ऐकायला मिळतो, तो खरं तर अगदीच म्हणजे डोमेस्टिक लेवल पासून पार आता नॅशनल लेवल पर्यंत हा विषय गेलेला आहे. तो एक हनी ट्रॅप नावाचा एक तो विषय येतो. हनी ट्रॅप मध्ये बहुतांशरित्या मी बघितलंय जास्तीत जास्त पुरुषांनाच याच्यामध्ये विक्टिमाइज केलं जातं किंवा टार्गेट केलं जातं. आणि कधीतरी रात्री अचानक तुम्हाला मेसेज येतो आणि
समोरनं जी व्यक्ती मेसेज करते ती मोस्टली एखाद्या मुलीचा फोटो वगैरे लावलेली असते आणि तो मेसेज अशा पद्धतीने केला जातो की ती व्यक्ती तुम्हाला ओळखते किंवा ती व्यक्ती कोणती तुमच्या जुन्या परिचयाची आणि अचानक असा मेसेज कुठल्या तरी अकाउंटवरनं आलाय हे बघून लोक त्याला रिप्लाय करायचा प्रयत्न करतात आणि मग त्यावर एका सुंदर मुलीचा वगैरे फोटो असतो आणि मग आता इथं होतं कसं, जेव्हा मी एखाद्या व्यक्तीशी बोलतोय रस्त्यावर तर 4 लोक बघणारे असतात, पण एखाद्या व्यक्तीशी मी ऑनलाईन चॅटिंग करतोय तर हे मी सोडलं तर शक्यतो कोणाला कळत नाही. आणि जेव्हा लोकांना असं वाटतं की मी हे करतोय आणि कोणाला कोणी बघत नाहीये तर मग लोक अशा, आता अदरवाईज जर तुम्हाला कुठली आरोग्य व्यक्ती किंवा एखादी मुलगी किंवा बाई भेटली तर ती त्याशी जास्त बोलणार नाहीत, एक विशिष्ट अंतर ठेवून वागतील. अगदी बरोबर. इथे ऑनलाईन मेसेज आल्यानंतर काहीतरी रात्रीचा अंत सुद्धा लेट नाईट वगैरे, मग कोण आहे, तुम्ही कोण आहात, मी कोण आहे, आणि हे जे हनी ट्रॅप करणारी लोक आहेत हे कुठेही, त्यात मला वाटत नाही कुठली मुलगी सुद्धा असते खरी खरी, हे सगळे पुरुषच असतात. म्हणजे पुरुषच मुलीचं खोटं अकाउंटचा फोटो वगैरे लावून एखाद्या पुरुषाला मेसेज पाठव, मुलीच्या आवाजात त्या पुरुषाशी बोल, त्याला फोटो पाठव, त्याच्याशी मैत्री कर, मैत्री केल्यानंतर मग त्याशी थोडस अश्लील बोल, अश्लील बोलल्यानंतर मग त्याशी थोडेसे अश्लील व्हिडिओ कॉल कर, फोटो पाठव. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा आजकाल एआयचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. एआयचा वापर करून असं दाखवलं जातं की हा मुलीचाच आवाज आहे, किंवा व्हिडिओ कॉल केला तर दिसणारी समोरची व्यक्ती मुलगी असं सुद्धा वाटतं. आणि मग लोक त्याच्यात अडकतात. अडकल्यानंतर मग ते सगळे रेकॉर्ड करतात. मीनवाईल त्या व्यक्तीला कॉन्टॅक्ट करतात की बघ आता तू जे काय अश्लील बोललेला आहेस, ब्लॅकमेल, जे काय तू अश्लील फोटो पाठवलेले आहेस हे आमच्याकडे आहेत, आणि जर तू आम्हाला एवढे पैसे ताबडतोब पाठवले नाही तर बघ ते युट्यूबवर अपलोडचं एक हे दाखवतात, अपलोडिंग चालू आहे असं दाखवतात. अच्छा, हा 75% झालंय बघ, आता 25% राहिले, जर तो आम्हाला तात्काळ पैसे. आणि होतं कसं, 4 चौघात रिअल मध्ये प्रतिष्ठित असणारी व्यक्ती असं काहीतरी त्याच्या पर्सनल लाईफ मध्ये करतीये आणि ह्या ताई चव्हाट्यावर येणार, लोक काय विचार करणार, माझे नातेवाईक काय विचार करणार, लग्न झालं असेल तर सासूरवाडीकडचे काय विचार करणार, ह्या सगळ्या प्रेशर मध्ये तो व्यक्ती त्याला पैसे द्यायला लागतो. ह्याला हनी ट्रॅपिंग असं म्हणतात. जेणेकरून म्हणजे थोडक्यात एका महिलेचा वापर, ती पण बनावट महिला, म्हणजे असं पण नाही की खरी महिला आहे, आणि त्या लोकांना मग ब्लॅकमेल केलं जातं, त्याच्यावर खूप पैसे उकळले जातात. आणि एकदा का ती लोक पैसे द्यायला लागले की मग आधी ती मुलगी म्हणून ब्लॅकमेल करायचं, मग त्या मुलीचं कोणतरी नातेवाईक म्हणून ब्लॅकमेल करायचं, नंतर पोलीस म्हणून पण ब्लॅकमेल करायचं. म्हणजे तुम्ही ज्या मुलीशी चॅटिंग केलं ती अल्पवयीन निघाली असं म्हणून त्यांना दुसऱ्या कुठल्या, आणि मी आता दिल्ली सायबर मधनं बोलतोय, बिहार सायबर मधनं बोलतोय, अशा कुठल्याही दुसऱ्या स्टेटच्या पोलिसांचं नाव घ्यायचं, तुम्ही ज्या मुलीशी अश्लील संभाषण करत होता इतक्या दिवस, ती तर नाबालिक होती त्यामुळे तिच्यावर काय नाही, पण लहान मुलांशी केलेलं अश्लील संभाषण हा कायद्याने खूप मोठा गुन्हा आहे. म्हणजे तसं रिअल मध्ये पण आहे आणि त्याला बेल पण नाहीये, नॉन बेलेबल आहे तो. तर अशा परिस्थितीत मग ती व्यक्ती अजून त्याच्यामध्ये अडकत जाते. मग आता ते पोलीस म्हणतात नाही, आता मग ते म्हणतात बघा साहेब काहीतरी, म्हणजे त्यांनाही ते असं पद्धतीने थोडक्यात खोटे पोलीस त्यांना कॉर्नर करून त्यांच्याकडनं पैसे उकळतात. आणि मग याच्यामध्ये लोक आपण म्हणतो की खूप मोठ्या प्रमाणात मानसिक आणि आर्थिकरित्या. मग आता ह्याच्यात जे लोक बळी पडतात, काही लोकांना ब्लॅकमेलिंग करतात असं म्हणलं, मग आता ह्या सगळ्यापासून स्वतःचं संरक्षण कसं करायचं? तेच मला असं वाटतं की जर तुम्हाला असा कुठला मेसेज येतोय आणि ज्या व्यक्तीला तुम्ही ओळखत नाहीये, जसं तुम्ही खऱ्या आयुष्यात त्याशी जवळीक साधणार नाही, त्याशी बोलणार नाही, तसं तुम्हाला ऑनलाईनही ती गोष्ट करायला नाही पाहिजे. तुम्हाला जसं वाटत असेल की बाबा मी चॅटिंग करतोय कोणाला कळणार नाही, मी बऱ्याच वेळा मी लोकांना सांगतो की आता हे जग प्रायव्हसीचं राहिलेलं नाहीये. बऱ्याच वेळा लोकांना मी म्हणतो की तुमचं समजा कोणाशी तरी अफेअर आहे किंवा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे आणि तुम्हाला असं वाटतं जगात कोणालाच माहित नाही, तर तुम्ही खूप मोठ्या अंधश्रद्धेत जगत आहात. कारण का तुमच्या मोबाईल मधनं त्याच्यातले बाकीचे जे ऍप्स आहेत त्यांना आणि सर्व्हिस प्रोव्हायडर्सना तुम्ही काय करताय याची चांगलीच कल्पना आली. साधी गोष्ट बघा, एखाद्या व्यक्तीचं समजा त्याच्या जोडीदारावर खूप प्रेम असेल तर त्याला तशाच रील येतात. एखाद्या व्यक्तीचं त्याच्या जोडीदारासोबत भांडण झालं असेल तर त्याला तशा रील येतात. एखाद्या व्यक्तीचं जर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असेल तर ते कसं योग्य आहे तशा रील सुद्धा त्याला येतात. जर अशा पद्धतीने एवढ्या सगळ्या रील येत असतील तर त्याला एक गोष्ट कळायला पाहिजे की आता हे प्रायव्हेट राहिलेलं नाहीये. जे तुला असं वाटतं ना की मी गपचूप करतोय ते गपचूप नाही. तेच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एकच गोष्ट मला असं वाटतं की जेवढं सरळ तुम्ही खऱ्या जीवनात जगता
किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त सरळ तुम्हाला ऑनलाईन जगणं आवश्यक आहे. सर, तुम्ही आता स्वतः एक सर्टिफाय हॅकर आहात, तर हॅकिंग म्हणजे नक्की काय आणि त्याच्या संदर्भात असलेले काही गैरसमज काय? सर्टिफाईड इथिकल हॅकर ही जी सर्टिफिकेशन आहे हे मी 2008 मध्ये केलं. आणि इथिकल हॅकरचा अर्थ असा होतो, बऱ्याच लोकांना असं वाटतं इथिकल हॅकर म्हणजे गव्हर्नमेंटसाठी हॅक करणारे, किंवा इथिकल हॅकर म्हणजे चांगल्या हेतूने हॅक करणारे. तर हे असं नाहीये. इथिकल हॅकरचा अर्थ असा होतो की जो समोरच्याची आधी परवानगी घेतो आणि समोरचा जेव्हा त्याला रिटर्न मध्ये परवानगी देतो तेव्हाच तो हॅक करतो, त्याला इथिकल हॅकर म्हणतात. बरं, अशी परवानगी का देतं कोणी? आता माझ्या कंपनीला किंवा आमच्या कंपनीत काम करणाऱ्या हॅकर्सना दुसऱ्या कंपन्या बोलवतात आणि परवानगी देऊन हॅक करायला लावतात. बर, याच्या मागे त्यांची ही मानसिकता असते की जर आमच्यावर खराच हॅकरचा हल्ला झाला तर तो रोखण्याची आमच्यात ताकद आहे का? आणि जर जेव्हा आम्ही त्यांना परमिशन घेऊन त्यांच्यावर हॅकिंगचे हल्ले करतो आणि जर त्यात आम्ही सक्सेस झालो तर तो कशा पद्धतीने आम्ही सक्सेस केला जेणेकरून तो रिपोर्ट आम्ही त्यांना देतो, म्हणजे ते काय करू शकतात, त्यांच्या कंपनीत तशी सुरक्षेची तरतूद करू शकतात. सो जेव्हा आपण एखाद्याची परवानगी घेऊन ती गोष्ट हॅक करतो त्याला इथिकल हॅकिंग असं म्हणतात. आणि कुठल्याही वेळी जर तुम्ही एखाद्याची परवानगी न घेता एखाद्या संगणकाचा, एखाद्या ईमेलचा, एखाद्या सर्व्हरचा ताबा घेत असाल तर त्याला इथिकल हॅकिंग म्हटलं जात नाही. बर, हॅकिंग हा भारतीय कायद्यानुसार, भारतीय म्हणजे IT ऍक्ट नुसार एक गंभीर गुन्हा आहे, दखलपात्र गुन्हा आहे, ज्याच्यात पोलीस विदाउट वॉरंट सुद्धा अरेस्ट करू शकतात. 3 वर्षापर्यंत जेल आणि 5 लाखापर्यंत दंड अशी त्याला तरतूद देखील आहे, किंवा दोन्ही, ऑर आणि बोथ असं असतं त्याच्यामध्ये. तर हॅकिंग जेवढं अट्रॅक्टिव्ह वाटतं लोकांना तेवढंच ते जबाबदारीचं असं मला वाटतं. हॅकिंग येतं म्हणून लोक बऱ्याच वेळा एखाद्याची परवानगी नसताना त्याच्या अकाउंटमध्ये शिरतात, त्याच्या मोबाईलमध्ये शिरतात, गंमत म्हणून शिरतात. पण मला त्यांना सावधान करायला आवडेल की जर असं तुम्ही करताय आणि समोरच्याने त्याच्यावर आक्षेप घेतला तर तुमच्या हातनं गुन्हा घडलेला आहे, आणि जर गुन्हा घडलाय तर त्याची तपास होणार आणि त्याच्यावर कारवाई सुद्धा होणार. सो हे मला एक पहिलं मिथ लोकांचं बस करायला आवडेल किंवा सांगायला आवडेल लोकांना की चांगल्या हेतूने केलेलं हॅकिंग म्हणजे इथिकल हॅकिंग असं होत नाही. ठीक आहे. दुसरं, बऱ्याच वेळा लोक मला म्हणतात की एक व्हॉट्सअप मेसेज येतो, त्याच्यामध्ये लिहिलंय की ह्या नंबरवरनं तुम्हाला कॉल आला, आंतरराष्ट्रीय नंबर आहेत, आणि तो कॉल तुम्ही उचलला की तुमचा फोन हॅक होईल. तर हे सुद्धा खरं नाही. असे जर फोन उचलून लोकांचे फोन हॅक व्हायला लागले तर मला वाटत नाही कोणी त्याच्यातनं वाचू शकतं, कारण का फोन उचलणं ही खूप नित्य नियमाची गोष्ट. त्यामुळे तुम्हाला जसं काय मेसेज आला की ह्या नंबरवरनं फोन आला आणि तुम्ही फक्त फोन उचलला, कॉलचं आन्सर केला म्हणून तुमचा फोन हॅक झाला, असं होत नाही. त्याच्यानंतर हॅकिंगच्या बाबतीमध्ये अजून एक लोकांचा गैरसमज असा असतो की माझा फोन फार महागडा आहे, मी 1.5 लाखाचा फोन घेतलाय, आणि हा फोन मी का घेतलाय एवढा महाग, कारण का हा फोन कधी हॅक होत नाही. ही सुद्धा खूप मोठी एक मिथ आहे. ऍपलचे डिव्हायसेस, सॅमसंगचे डिव्हायसेस, कुठलेही घ्या तुम्ही जे महागडे आहेत, लोकांचं बऱ्याच वेळा त्याला एक काउंटर असं त्यांचं स्टेटमेंट असतं की हे महाग आहेत कारण का हे सिक्युअर आहेत किंवा हे हॅक होत नाहीत. तर हे सुद्धा खूप मोठं मिथ आहे. आम्ही जेव्हा हॅकिंग शिकलो तेव्हा आम्हाला त्यांनी सांगितलं की हॅकप्रूफ कॉम्प्युटर बनवायचा असेल किंवा हॅकप्रूफ सिस्टीम बनवायची असेल एखादी, तर तिला डिस्कनेक्ट करायला लागतं सगळ्यात पहिलं नेटवर्क पासून, आणि दुसरं म्हणजे ती बंद करून ठेवून द्यायची, आणि मग ती सिस्टीम हॅकप्रूफ बनते, असं आम्हाला शिकवलेलं आहे, जे आजतागायत खरंच आहे. आणि जर तुम्ही मला सांगा विशालजी, समजा एखाद्या कंपनीने हॅकप्रूफ कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा हॅकप्रूफ मोबाईल बनवला असता, तर त्यांच्या लॉन्च इव्हेंटमध्ये त्यांनी ओरडून सांगितलं असतं हे हॅक करून दाखवा, हे हॅक होणार नाही. तुम्ही ऍपलचे लॉन्च इव्हेंट पाहिले असतील, सॅमसंगचे पाहिले असतील, अन्य वेगवेगळ्या कंपन्यांचे, एनव्हिडियाचे वगैरे लॉन्च इव्हेंट येतात, ते एकच गोष्ट बोलतात, किती फास्ट झालेलं आहे, किती भारी झालेलं आहे, किती एनर्जी एफिशियंट झालेलं आहे. ते असं म्हणत नाही की हे हॅकप्रूफ झालेलं आहे. यातून आपल्याला एक गोष्ट कळायला पाहिजे की कुठलंही यंत्र हॅकप्रूफ नसतं, त्याला सिक्युअर बनवावं लागतं, त्याला डिफिकल्ट टू हॅक बनवावं लागतं. जेवढं ते डिफिकल्ट टू हॅक होईल, आणि उद्या जर तुमच्या फोनवर, लॅपटॉपवर अशा पद्धतीने कुठल्या हॅकरने हल्ला केला आणि त्याला जर तिथं प्रतिरोध झाला
तर तो तुमच्या संगणकात तुमच्या मोबाईलमध्ये शिरू शकणार. अशा काही बऱ्याचशा गैरसमजुती लोकांच्या हॅकिंगच्या बाबतीत असतात आणि काही काही वेळा जसं मी तुम्हाला मगाशी पण म्हणत होतो की लोक सुद्धा त्याचा थोडंसं एक्झॅजरेशन करतात. मला असं वाटतं जर आपण त्या गोष्टीत नाही आहोत, उदाहरणार्थ व्हॉट्सअपला तुम्हाला काय असा मेसेज आला तर आपण हा मेसेज कुणी पाठवला हे बघायला पाहिजे की खरंच ती व्यक्ती त्या क्षेत्रातली तज्ञ व्यक्ती किंवा एक्सपिरियन्स व्यक्ती आहे का. कुठल्या तरी मित्रांनी पाठवलेला असतो, तो ह्यांच्यासारखाच असतो, म्हणजे त्या क्षेत्रात तो तज्ञ नसतो आणि तो फक्त फॉरवर्ड करतो, त्याला असं वाटतं खरंय खरंय खरंय. तर मला असं वाटतं ह्या गोष्टींची पडताळणी करणं फार आवश्यक आहे, जेणेकरून आपण अशा खोट्या माहितीला बळी पडणार नाही, घाबरणार नाही, आपल्याशी खोटे समज तयार होणार नाहीत. कारण का खोटे समज जर तो तयार झाले तर मी अशी लोक बघितली आहेत की मोबाईलला हात लावायलाही घाबरतात. त्यांना असं वाटतं की काय बाबा आता काय होईल, मला कॉल आला आंतरराष्ट्रीय नंबरवरनं, आता माझे सगळे पैसे जातील. तर हे एक प्रकारे मी म्हणतो की त्या व्यक्तीला दाखवलेली खोटी भीतीच आहे आणि त्याच्यातून मग त्या व्यक्तीला मानसिक त्रास वाढत जातो. मी अशी लोक याच्यात बघितलीत, मला तुम्हाला सांगायला आवडेल की काही लोकांना माझा मोबाईल हॅक झालाय किंवा माझा लॅपटॉप हॅक झालाय याची एवढी भीती बसलेली असते की त्यांना लिटरली मानसोपचार तज्ञाकडे जाण्याची गरज पडायला लागते, कारण का त्यांना सगळ्याच गोष्टी हॅक झाल्या असं वाटायला लागतं. आम्ही बऱ्याच वेळा अशा लोकांना मदत सुद्धा करायचा प्रयत्न केलेला आहे, त्यांचे यंत्र तपासून त्यांना तसे रिपोर्ट देऊन की आम्ही हॅकर आहोत, तुमचं यंत्र आम्ही चेक केलं ते हॅक नाहीये, तरी पण त्यांना ते खरं वाटतं, त्यांना ते मनात ती भीती बसून जाते की हे हॅक झालेलं आहे. आणि ह्याच्या मागे हेच जे तुम्ही मला मगाशी म्हणले की लोकांच्या गैरसमजुता ज्या आहेत, मला असं वाटतं की माणसाने स्वतःला एक प्रश्न विचारावा की मी ह्याला सुरक्षित करण्यासाठी काय केलंय का. आणि जर तुम्ही ते केलेलं आहे आणि जर तुमचं त्याच्या बाबतचं वागणं सुद्धा म्हणजे कुठलंही अनोळखी मेसेजवरनं काही आलं तर डाउनलोड न करणं, ऍप जसं मी तुम्हाला म्हटलं की इन्स्टॉल करताना व्हेरीफाय करणं, अशा जर 4-5 गोष्टी त्यांनी व्यवस्थित केल्या तर मला नाही वाटत की ह्या गोष्टींपासून घाबरण्याची आवश्यकता देखील आहे. तुम्ही सिक्युअर पद्धतीने ते यंत्र, मोबाईल, लॅपटॉप, तुमचा ईमेल, सोशल मीडिया सगळं वापरू शकता. सर, डेटा इज द न्यू ऑइल असं का म्हटलं जातं? जसं ऑइलला म्हणजे ऑइल म्हणजे थोडक्यात पेट्रोलियम पदार्थांना किंमत आहे, कारण का त्याचं कन्झम्पशन खूप मोठ्या प्रमाणावर केलं जातं पूर्ण जगामध्ये, तसं डेटाचं कन्झम्पशन सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात केलं जातं जगामध्ये. आणि ज्याच्याकडे सगळ्यात जास्त डेटा आहे तो या जगावर राज्य करतो. तुम्ही जर बघितलं तर आपल्याला सगळ्यात जास्त फ्री सर्व्हिसेस ज्या कंपन्यांकडनं मिळतात त्या कंपन्या अमेरिकन कंपन्या आहेत. आणि तुम्ही बघितलं तर सध्या जगामध्ये सगळ्यात आपण म्हणू शकतो की जो देश दुसऱ्या देशांवर कंट्रोल करतो, तुम्ही बघितलं मध्ये अमेरिकेने टेरिफ काढले, सगळेच देश, मला वाटत नाही काही देश असा आहे चायना सोडला तर, कारण की चायना त्यांना थोडक्यात आता टक्कर द्यायला उभा राहतोय, कोणी त्यांच्या समोर नतमस्तक झालं नसेल. याच्या मागे एकच गोष्ट आहे, अमेरिकेकडं संपूर्ण जगाचा डेटा आहे. आज तुम्ही उदाहरणार्थ व्हॉट्सअपला डीपी अपलोड करता, अपलोडचा अर्थ काय होतो? देणे. डाउनलोड म्हणजे घेणे, अपलोड म्हणजे देणे. तो फोटो कुठे जातो? तो फोटो जातो व्हॉट्सअपच्या सर्व्हरच्या हार्ड डिस्क मध्ये. आता हा व्हॉट्सअपच्या सर्व्हर म्हणजे व्हॉट्सअपचा सर्व्हिस देणारा कॉम्प्युटर कुठे आहे? अमेरिकेमध्ये. म्हणजे तुम्ही तुमचा फोटो कुठे स्टोअर करताय? अमेरिकेत. आता तुम्ही जेव्हा तो फोटो डिलीट करता, मला त्याबाबतही लोकांना सांगायचंय की जेव्हा तुम्हाला असं वाटतं तुम्ही डिलीट करता, शिफ्ट डिलीट करता, डिलीट फॉर एव्हरीवन करता, लोक हिस्ट्री क्लिअर करतात आणि झोपून जातात, त्यांना वाटतं कोणालाच कळणार नाही, इनकॉग्निटो मोड वापरतात, हे सगळे अंधश्रद्धा आहेत. असं काही एकदा का तुम्ही नाही, अशा गोष्टी असतात, पण त्यातनं जो आभास निर्माण होतो की बाबा हे कोणाला कळणार नाही, मी काहीतरी करून डिलीट केलं म्हणजे कोणाच्या हाती लागणार नाही, या गोष्टी अंधश्रद्धा आहेत. सो तुम्ही जर स्वतःच्या फोनवर डिलीट केलेल्या गोष्टी सुद्धा परमनंटली त्यातनं काढू शकत नाहीत. आता आम्ही बऱ्याचशा तपासी यंत्रणांसोबत काम करतो, काही कंपन्यांसाठी सुद्धा आम्ही अंतर्गत तपास करतो. लोकांना असं वाटतं आम्ही काहीतरी करू आणि डिलीट करू आणि कोणाला कळणार नाही. आम्ही त्यांच्या लॅपटॉप मधनं, त्यांच्या मोबाईल मधनं अगदी 3-3, 4-4, 5-5 वर्षापूर्वी सुद्धा नष्ट केलेली माहिती आहे तशी परत काढतो. जर त्यांच्या स्वतःच्या डिव्हायसेसवरचा डेटा अशा पद्धतीने कायमस्वरूपीसाठी राहतो त्यांच्या ह्याच्यात, जरी शिफ्ट डिलीट केला तरी
तुम्ही सर्व्हरवर ठेवलेली माहिती तुम्ही कशी नष्ट करणार, मला याचं उत्तर द्या. बरोबर. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्ही हा डेटा इतक्या मोठ्या प्रमाणात सर्व्हरवर टाकताय, त्यांच्या अपलोड करताय गुगल ड्राईव्हवर किंवा अन्य कुठल्या तरी स्टोरेज क्लाउडवर ठेवताय, तर तो डेटा तुम्ही एकदा तिथं सेव्ह केला की तो परत तुम्ही काढून घेऊ शकत नाही. आणि त्या डेटाचा वापर कसा करायचा किंवा कुठं कुठं करू शकतात ते त्यांनी ऑलरेडी टर्म्स अँड कंडिशन मध्ये लिहिलंय. जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं, तुम्ही वाचू शकता. ज्या कंपनीकडे सगळ्यात जास्त डेटा आहे ती कंपनी सगळ्यात श्रीमंत कंपनी बनते. हे गणित आपण पाहिलेलं आहे. व्हॉट्सअप फेसबुकनी विकत घेतली, म्हणजे मेटानी थोडक्यात. सो तो जो व्यवहार झालेला आहे, व्हॉट्सअपनी आतापर्यंत कोणाला 1 रुपया तरी मागितला, तुम्ही व्हॉट्सअप वापरता, कधी तुम्ही पैसे दिलेत? नाही. व्हॉट्सअपनी तुम्हाला कधी ऍड दाखवली? पण व्हॉट्सअप हा तुमच्या सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत लागणारी गोष्ट आहे. अगदी. हे व्हॉट्सअपला पण माहिती आहे. जर ही गोष्ट एवढी लोकांना लागणारी आहे, व्हॉट्सअपला माहिती आहे, व्हॉट्सअपनी जरी म्हटलं की तुम्हाला 1 रुपया द्यायला लागेल, लोक हसत हसत देतील, तरी व्हॉट्सअप तुमच्याकडनं पैसे घेत नाही. पण जेव्हा व्हॉट्सअप विकत घेतली जाते तेव्हा अब्जावधी डॉलर ती कंपनी त्याला देते का? तुमचं डेटा इज द न्यू ऑइलचं ऍक्च्युअल उत्तर आहे.